हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभ्रधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. ಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ವಿಭೂತಿ ಯೋಗಂತು ತಗಲೆ ವಿಂಗಡ್ ವಿಭೂತಿ ತಿಳಿಸಿತರಸ ಅತ್ತ ಅಕ್ಷರಾಣಾಂ ಅಕಾರೋಸ್ಮಿ ಮುಣ್ಮಳಲು अकार म्हणले परमात्म तागेले सर्व गुण विशेषण शिकोचे अक्षराची आमकां सांगचेचे एक विशिश्ट अक्षराची अकार म्हूण म्हणटाची तशी हांगा म्हणल्यार न म्हणणे त्याची हांगा न म्हणल्यार न्हय जावो ना म्हण दोन्ही अर्थ अकाराक येता. न्हय रिवर न्हय नो तशीची ना म्हणले दोन्ही अर्थ येता म्हणीत. एक उदाहरण सांगचे जाल्यार अनघ अनघ म्हणले अनघ म्हळ्यार कसं न्ही न अघ अनघ पाप करनातिलो तशी हांगा अनघ अनघ म्हळ्यार अकार अकारांतू परमात्माला एक विशिष्ट गुणविशेषण असं म्हणलें पळय ते अकारांतू ते कसले म्हळ्यार अनघ न अघ म्हाका कसले गोतना नातील न्ही म्हाका पाप ना तशे अर्थ येता. ह्या प्रपंचांतून विंगड एक अलौकीक प्रपंचांतू आशिल्ले एक ह्या विशयो अलौकीक प्रपंचांतून इत्याक म्हळ्यार आतां आमगेले लोकांचे कसं असलें री आमकां कळटा जाल्यार परमात्मा विशय कळटवे ना. इत्याक म्हळ्यार परमात्मो ह्या लोकांचो न्हय तो अलौकीक. तशी हांगा दोशरहितो सर्व गुणपरिपूर्ण सर्व दोशरहितो जाल्लो तो परमात्माले एक अकारवाच्य जावन आशिल्ले विशेष विभूती जावन हांव आसा म्हूण सांगून परमात्मा सांगता. तशी इति अक्रियमाणत्वाद म्हणून आसा. अकार नामक तो अकारस्थ म्हूण म्हणटा. इत्याक अक्रियमाणत्वाद तो अक्रिय म्हळ्यार कर्म करना नातील म्हणून जाल्यार ना हांगा परमात्मा कर्म पुरे करता. जाल्यार पुराय जनाल करीन कसल खंयचे वेळा कोरोका तेव्हाय करयता पुराय कर्म करचे परमात्मानाची जाल्यार ताका कर्तृत्वाचे लेपन ना कोरनूय करना नातल्यावरी आसोची ताणें ताका कसले एक अपेक्षा ना कसले ना तशें न्हू ताका कर्तृत्वाचे कसले एक चिंता ना लेपन ना म्हूण सांगुयेत. मागीर हे अक्षराणाम अकारोस्मी जातरी तो आतां समासाचे विशय सांगता. द्वंद्वः सामासिकस्य म्हूण आतां सुरवेक समास म्हळ्यार कसो म्हूण पळोवका. दोन्ही शब्दाचे एक जोडण म्हळ्यार दोन शब्द ओट्ट करून सांगच्याक समास म्हूण म्हणटात. तांतूं भितर एक शब्द जावं एक प्रत्यय असो पुरो. दोन्ही शब्दाचे जोडवणेनय आमी ताका समास म्हूण म्हणटाची. तशीच एक अन्य कशी म्हळ्यार एक शब्द एक प्रत्यय ताची जोडण करून समास म्हणून म्हणयत. आतां विंगड समास पुराय एक खंयचेय समास जावो त्या समासांतू एक पद म्हळ्यार आतां समास म्हळ्यार दोन्ही शब्दाचे जोडण म्हळ्यार तांतूं एक शब्द आसा पळय ताजे एक प्राधान्यता वच्चो पुरो. जाल्यार द्वंद्व समासांतू तशी न्हय. द्वंद्व समासांतू कशी म्हळ्यार ते दोन्ही पद आसा पळय तांतुले दोन्ही वर्ड्स आसा पळय ते द्वंद्व समासांतुले दोन्ही एक एकल्याक प्रामुख्यत आसता.
तश्चावनो समास उभयपद प्रधान समास द्वंद्व म्हणून सांगून म्हणटाचे म्हळ्यार उभयपद प्रधान त्यांत भितर दोन्ही वर्ड्स आईल जोडणा ताका समास म्हणटा म्हणजे जाल्यार उभयपद प्रधान दोन्ही कडेनय ते एक दोन्ही शब्दूय एक समासांतूल दोन शब्दाक एकल एक प्रामुख्य असता तशी ह्या समासांतू परमात्मो द्वंद्व नामक जावन तागेले विभूती विशेष विभूती सांगतरस. आतां हें द्वंद्व म्हण म्हळ्यार कशी म्हण म्हळ्यार आमगेले भायरी भितरी तशीची सगळे ब्रह्मांडाचे भायरी भितरी आमगेले पिंडांड म्हणून घेतल्यार सगळी परमात्मा सृश्टी ब्रह्मांड म्हणून घेता. हे पिंडांडांतूय ब्रह्मांडांतूय परमात्मो व्याप्त जावन आसा तश्चावन ताका द्वंद्व म्हणजे कसले एक होड विशय न्ही ते तसं तीची एक ब्रह्मांडाचे भायरी भितर व्याप्त जावन आशिल्ले परमात्माल एक हे विशेषताची ताका द्वंद्व म्हणजे बहिरंतः द्विरूपत्वेन द्वंद्वनामा द्वंद्वसमासः बहिरंतः द्विरूपत्वेन म्हळ्यार भायरी भितरी द्विरूप आसचे ताका द्वंद्वनामा द्वंद्वसमास सहा म्हणटाचे म्हळ्यार भायरी भितरी एक विंगड विशेष द्विरूपत्व आसूनय तो द्वंद्वनामा द्वंद्वसमास तस्य म्हण जाता म्हळ्यार तो समास ततः दोन्ही शब्दाकय एकल्याक प्रामुख्यात आशिल्ले देखून ताका द्वंद्व समास म्हण म्हणटाचे. मागीर अहमेव अक्षय कालो म्हणले अक्षय कालो आवची अक्षय जावन आशिल्ले काल म्हळ्यार हांगा समय म्हण लेखूं जाता. तशी हांगा क्षयहीनत्वात अक्षयनामा म्हळ्यार परमात्माक क्षयहीनत्वात अक्षयनामा ताका आतां परमात्माक अक्षय म्हळ्यार ताका कसले एक न्यून म्हळ्यार नांची ना तश्यावन ताका अक्षयनाम म्हण म्हणटाची. तशी संहृत्वात् कालनाम आसन संहर्तत्वात् म्हळ्यार संहार करचे एक गूण आशिल्ले देखून ताका कालनाम म्हणून म्हणटाचे. अक्षयनाम म्हणून जाल्यार कालनेम नाम म्हणून जाल्यार तशी अक्षय कालस्थ म्हण म्हणले म्हळ्यार अक्का कसले अंत्य नामे काला प्रभावानाची काला प्रवाह आशिल्ले परमात्मानाची कालस्थ आमकां एक कालस्थ म्हण म्हळ्यार एड्ण नानतिले ते क्षयरहित जावन आशिल्लो परमात्मा तशें ताका अक्षय एंड नातिले क्षयरहित तशें तो परमात्मा अक्षय म्हणून घेतले. हांगा काल म्हण म्हळ्यार अनेक अर्थ येता न्हय. लय करी नाश करी म्हण म्हळ्यार एक अर्थ येता संहार करी संहार करतल्याकय काल नामक परमात्मा म्हणून म्हणटाचे. तशें जाल्यार हांगा काल म्हण म्हळ्यार खंयच्याक सकड येयले अक्षय अक्षय म्हण म्हळ्यार नाश नातिलो म्हळ्यार सर्व कालांतूय आशिल्लो त्या रितीन काल म्हण येयल्यार अनेक काल कसले म्हण म्हळ्यार नाश करतलो म्हण म्हळ्यार अर्थार येता. जाल्यार हांगा आदी ना अंत्यय ना तसले एक अनंत काल म्हण म्हळ्यार परमात्माल रूप म्हळ्यार संहार करतलोय तोची सृश्टी करतलोय तोची कसले जाल्यार परमात्मो ताका आदी ना अंत्यय ना अनंत काल तो योग निद्रेंत आसता म्हणटा पळय तेदना आदी नातिले अंत्यय नातिले अनंत काल म्हूण सांगून लेखूं तंत ते परमात्माल रूप एक आमकां ह्या संवसार सागरा दुखून मुक्त करता खंडीत मुक्त करता. तशी त्या मुक्त करची देखून ताका काल म्हणून म्हणटाचे. हे अक्षय नाश नातील कालाचे रुपार सुचय हामची म्हूण म्हणटा. सर्वतो मुखः विश्वतो मुखः धाता अहम म्हूण म्हणले. तशी सर्वतोमुख विश्वतोमुख म्हूण म्हळ्यार परमात्मान तो सर्वव्यापक म्हणटात ताका सर्वतोमुख
तशी विश्वतोमुख खंय पळयल्यार थंय आसता तो तसलो परमात्मो तो मादनी ताण नातील खंयच्यो जाग आसवे तेवय ना ताका दिसना नातील कसले वस्त आसवे तेवय ना तशी सर्वतः साक्षी म्हणचे ताका सर्वतः सर्व कडेन व्याप्त जावन आस मात्र न्ही साक्षी ताण कसं केल्यार ताका एक ताका दिसना नातिले कसले वस्तूय ना तशी आम्ही कच्च केल्यार ताका कळना म्हूण आम्ही लेखूकय ना तशी सर्वतः साक्षी म्हूण म्हणचे सर्वत्र वासयति पतत वासयति वसती च इति वासुदेवः सुरवेकच्चे सांगला सर्वत्र वासयति पुराय कडेन परमात्मो आस देखून परमात्माक ताका वासुदेव म्हूण म्हणटाची म्हूण म्हणलें तशी हांगा यत् च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते म्हूण म्हणलें अपि वा अंतः बहिः च तत्सर्वं व्याप्य नारायणः स्थितः म्हळ्यार सर्वत्र वासयति वसती च वासुदेव म्हूण म्हणलें मागीर यत् यत् च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते सगळेची अपि वा अंतः बहिः च तत्सर्वं वाप्य नारायण स्थितः म्हणून म्हळ्यार परमात्मो सगळे जगत्याक पळोवन घेतकय मात्र न्ही सगळे जगत्यांत परमात्माले किर्तीचे गुणगान करताची मात्र न्ही अंतः बहिश्च तत्सर्वं व्याप्य भायरी भितरी सर्व कडेन पिंडांडा जावं ब्रह्मांडा जावं सर्व कडेन परमात्मा व्याप्त जावन आस देखून ताका नारायणः स्थितः तशी तो दृढ जावन राबून आस दाताच सर्व धारण केल्लो तशी पुराय जनाल पोषण करतलो सर्वांकय सलह करतलो सलह करचे म्हळ्यार पालन करतलो तसलो तो परमात्मो तशें ताका धाता धारण करचें भरण करचें पोशण करचें पुराय जनाकय एक जीवन साकसूत तशी तांकां रक्षण करचें एक आवसू कशी तिगेल चेरडाक धारण करता गर्भांतू जनन दिता मागीर पोशण करता तशीची त्या चेरडाक चंद करून राखून व्हड करता तशी परमात्मो हांगा आवसुलवरीच आमगेलो धाता हांगा ताका परमात्माक विश्वतोमुखः धाता दाता अहम विश्वतोमुखः म्हणलें विश्वतोमुख म्हूण चतुर्मुख ब्रह्माकय सांगताची जाल्यार हांगा चतुर्मुख ब्रह्म म्हूण आमी लेखूना चतुर्मुख ब्रह्मालांतूय परमात्माली विभूती आस म्हूण सांगून लेखून ते चतुर्मुख ब्रह्माले विश्वतोमुख म्हणलेलें नांव तशी लेखूं येता आतां हांगा परमात्मा सांगता मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यतां कीर्तिः श्रीवाक्च नारीणां स्मृतिः मेधा धृतिः क्षमा मृत्युः सर्वहरश्च अहम म्हळ्यार सर्वांक सर्व सृष्टीक मरण दितलो जवो सर्व सृष्टीक गिळतलो लय करतलो तसलो मृत्यू हांव म्हूण म्हणटा मागीर उद्भवश्च भविष्यतां मुखारसून उद्भवश्च जन्मा हाडतलोय हांवची म्हूण म्हणटा मागीर नारीणां बैल मनशालांतू कीर्ती श्री वाक स्मृती मेधा धृती क्षमा च म्हूण म्हणालो म्हळ्यार बैल मनशालांत कीर्ती श्री म्हळ्यार संपत्तू वाक म्हळ्यार एक उत्र छंद स्मरण शक्ती धारण शक्ती धात्री म्हणटाची धृती म्हणटाची तशी सहनशक्ती सहनशक्ती आनी क्षमा हे पुरय बैल मनशालांतू हे पुरय गूण तांतू हावच आस म्हूण म्हणटा तो परमात्मो आतां तो कसो म्हणालो आवची मृत्युः सर्वहरश्च अहम प्रलय कालांतू सर्व नाश करता तशें ताका मृत्यू देवता म्हणटाची तशीची हांगा
त्या प्रळया कालतन सर्व जीव ಒಟ್ಟು ನಾಶ್ಚತಚಿ ಜಲರೆ ಹಂಗ जगत्यांतो सृष्टी येईल प्रति जीव जन्म येईल प्रति जीवही तज्जेका वधीच्या तळी नाश जाता म्हळ्यार आम्ही कसं म्हणटा की ताका मरण येयलें जेवो ताका मृत्यू देवतेन व्हेल्लें तशें ह्या मृत्यू देवते म्हळ्यार कोण हांगा तेंचे सांगिल्लें ताणें परमात्मान सर्व हरो मारकत्व हेतुना मृत्युहूत स्त मृत्यून तो हांव रब्बूनस मिगेल विभूतेस इत्याक कशी सर्व हरो मारकत्व हेतुना सर्वांकय नाश करचे आणि मारकाक कारण जावचे मृत्यूक कारण जावचे परमात्माले रूप मृत्यू म्हणलें नामाचे म्हण सांगता म्हळ्यार ही सगळे जगत्यांतू कसं सकडी सृष्टी केला ताका मरण दिवचे हावेची सृष्टी करची तोची म्हणटना मारक शक्ती तोची मारक शक्ती मरण आतां जन्मा येईल पुरे जन्म हांगा आशिल्लें जाल्यार कसं जाता आशिल्लें तांकां एक प्रारब्धाक समजावन तांकां एक आयुश्य म्हूण दिता देव ते आयु प्रमाण जाले नंतर मागीर एक घडी हांगा राबूना आमी म्हणटाचे यमाने म्हणून व्हेल्ले यमालय नियामक जावन परमात्मा राबून तो यम म्हणलें मृत्यू देवतेल करीन सर्व जिवांक वरयतलो परमात्मुची जन्मा येईल जनांक मरण चुकना सृष्टी जालेली तशीची लय जतर आसता म्हूण हांगा आमी लेखून घेवका तशीची मुखार सुनू तो सांगता मृत्युहरश्चा मृत्युः सर्वहरश्चाह अहम उद्भवश्च भविष्यताम आणि मुखारी उद्भव वापास तांकां जन्म दितले हावांची तशी एक पंत प्रळय जाल्ले म्हणलें क्या जल्वे थंय ना मुखार सुरू वापास सृष्टी प्रारंभ जाता प्रळया नंतर वापास सृष्टी प्रारंभ जाता तशें न्हू सृष्टी प्रारंभ करचे हावेची लय करचे हावेची तशें सांगता मागीर भविष्यांतो उद्भावयती इति उद्भवः वापास हांव तांकां जनन दिता मृत्यू नंतर हांगा मुक्त जन कशी वैकुंठा वताची मागीर वरलेल पुरय परमात्मालांतू लीन जाताची प्रळय कालांतू तशीच हांगा जन्मा येईल जनांकय मरण मेळचें आसा तशी ते वापास जन्मय दिवचे आसा मरण जाले नंतर भविष्यताम मुखार सुनू उद्भावयती इति उद्भवः वापस त्या जिवांक पुरे जन्म दिता हांव तशें म्हाका उद्भवः म्हूण म्हणटाचे जन्म दिवचे कारणान हांव उद्भव म्हणलेल्या नामान मिगेल विभूती आस म्हूण तो सांगता मागीर स्त्री रूपांतू कीर्त्यत्वात कीर्ती ही स्त्री रूपांतू होगळ सुचाक योग्य जावन आशिल्लें देखून कीर्ती म्हूण म्हणलेलें एक रुपारी हांव आस आश्रयत्वात श्री ही आश्रयत्वात आश्रय दितले खंयच्याचे संपत्तू आमकां हांगा जीवन करच्याक आश्रय दिता परमात्माले संपत्त आशिल्ले एक विभूती ते आश्रय जावन आशिल्ली देखून ताका त्या विभूतीक श्री म्हणटाची श्री म्हणलेली विभूती श्रीदेवी लंतो आस ती वय नारी श्रीदेवी लंतो आस तशी संपत्तू म्हण तशी पळय बायल मनशांक लक्ष्मी म्हूण म्हणटाची घरांत हाडटना ती लक्ष्मी वरीची इत्याक म्हळ्यार ती गेले आंगांत त्या श्री म्हणलेलें एक तत्व परमात्माली विभूती म्हणून तशीची वक्तृत्वात वाक वक्तार उलयतल देखून ताका वाक म्हणून त्या वाग्देवीलान तो उलय सुच कोरच कोण चंद उतर उलय सुच कोरच कोण वाग्देवी सरस्वती म्हणटाची आमगेल जिह्वेर बैसून आमगेल जिह्वेतून चंद उतर ती हाडयता तशी पळय सरस्वती देवी वाग्देवी जालेली देखून कुंभकर्णान तपस्या बसतना ब्रह्मान तिका आदेश दिवचे तागेले जिब्बेर तुवें बैसुका नानतलो तो खंय ताणें अवध्य जावचें म्हळ्यार अवध्य जावचें न्ही हांव मस्त काळवांची तसल वर दी म्हाका अशी मरणेचें तशी मरणेचें म्हळ्यार हांव सृश्टी केलेली जीव पळय तो काडटा तशें हांव तूं तागेले जिब्बेर बैसुका म्हूण सांगून म्हणटा तशें हांव सरस्वतीन न्हय ती जिह्वेरी आसूची वाग्देवी सरस्वतीची
ती तागेली जिब्बेर बसता ताका ब्रह्मान येवन कसं तुका वर जाय म्हण निमगितान ताका कसं लय सांगू येना इथे म्हळ्यार ती सरस्वती तागेली जिब्बेर बशिल्ली जडी 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 जावन ताका जीब गोंदलाच्या जायना काय तशी तो आ म्हणटा ब्रह्म कुडले तर तास तुका नी देव का म्हणतवे जंबा येतवे जायत तू मस्त काळ न्हिद तसल वर दिता उठईल कुडले एक पण पोट भरले कुडले तुका वापस न्ही दिता म्हणून पळय कितली चंद वर दिता म्हळ्यार ब्रह्म न्हिदा आसल्यार सुकत ताणें बैबे मागीर जाग जाल्ले कुडले एक पण कितली खावेत ताणें सगळी सृश्टी काय खावच्या चितवे ब्रह्माल ना ಸ್ವಲ್ಪ मनशा पशी चड भूक आसतली 10 वंट्यान चड भूक आसतले तितली खाल्ली नंतर वापस ताका कुडले न्ही देता असल एक वर सरस्वती तागेली जिब्बेर बशील देखून ताका तसल वर निमगुची तसल एक बुद्धी येयली तशच्यावन वाक देवी ती स्त्रियालांतू चंद उत्तर जावन आसाची तशी त्या वाकदेवीलांतू ते उत्तर वाक म्हणलेले वक्तार म्हूण म्हणलेले नांवान हांवची आस म्हूण म्हणटा तो मिगेले विभूती आस स्मरणीयत्वाद स्मृतिर्नामा स्मरण शक्तीन तुले कसले एक विशेष विभूती आनी आवश्यक जावन खंयची स्मरण कोरका परमात्माकाची तशच्यावन स्मृती म्हणून म्हणलेले एक विशेष विभूती मिगेली म्हूण म्हणटा तो म्हळ्यार आतां स्मरणशक्तीन तो आपणेली विभूती आस बद्धची परमात्माले अनुग्रह ना जेवो स्मरणशक्तीन तो परमात्मा बैसनी आमगेले आमी परिक्षे कितले वाजिल्यार गड भितर आमकां विसरून वता तशें स्मरणशक्ती म्हणलेली एक परमात्माल विशेष अनुग्रह म्हूण आमी लेखुका तशी मेधारूपत्वात बुद्धीशक्तीन तुई मेगेल विशेष विभूती आस तशें मेधा म्हूण सांगून बुद्धीशक्तीचे मेधा म्हणलेलें नांव ते परमात्माले भगवंताले नांव म्हूण तो सांगता बुद्धीशक्तीन ती विशेष विभूती पळया बुद्धी वायट करच्याकय बुद्धी खर्चिताची चांग करच्याकय बुद्धी खर्चिताची हांगा आमी प्रती एक कसं लेखुका कीर्तीन तुवें तशीची सत्किर्ती म्हूण आसा अपकिर्ती म्हूण आसा जाल्यार कीर्तीन तूं सत्किर्ती येवच्या कारण परमात्मो चांग संपत्तू आनी वायट संपत्तू म्हणून आसा कसं लेख म्हळ्यार चांग संपत्तू म्हळ्यार सद्विनियोग जावचे संपत्तू वायट संपत्तू म्हळ्यार विशय भोगा खातीर आमगेल सुखा खातीर आमी खर्चुची संपत्त पळय ताका वायट संपत्त म्हणटाची तशें हांगा परमात्मा न्हू श्री म्हळ्यार खंयच्याक म्हळ्यार चांग संपत्ताक सद्विनियोग जावचे तसल संपत्ताक संगिले म्हूण लेखुका तशीची वक्तृत्वात वाक छंद उत्तर उलयली देखून वाक देविलंतू आपणच म्हूण सांगता तशी उत्तर ही छंद सुका कोणाले मन दुखोवचें ना जाल्यार तितले सौम्य उतर छंद उतर आसुका ताका त्या उतरांतू ती वाग्देवी सरस्वती बैसल्या म्हूण म्हणत तशी स्मरणीयत्वा स्मृतिर्नामा स्मरणशक्तीचे विशेष विभूती परमात्माली मान्य जीवना येतरी आवश्यक जावन स्मरण कोरका कोणाक म्हूण म्हळ्यार परमात्माकच तशें स्मरणशक्तीन तुमी केले विशेष विभूती आसा म्हूण पळया केलो जना कितें वाज्यवचे पाप त्या स्मरणशक्ती नानातील देखून तांकां विसरून वता तांकां कसो बरोवचें म्हूण कळना पाप भारी बेजार जाता चेडवांक तशी बुद्धीशक्तीन तुवें मेधा म्हूण म्हणलेलें रुपार ही आवास मिगेल विभूती आसा म्हूण म्हणटा आतां धृती रूपत्वात धृती म्हूण म्हळ्यार धैर्य म्हळ्यार कसले धैर्य म्हळ्यार कोणें सांगून येवचें न्हय तें तूं धैर्यार असो का म्हणलें कुडलें ताका धैर्यार असो जायना तें धैर्य म्हळ्यार आमी म्हणटा पळय भितरची एक पवर तें विल्ल पवरा निमती धैर्य येवचें तें विल्ल पवर म्हळ्यार कशें न्ही तें कांय न्ही परमात्माले आराधन चड करून परमात्मान आमकां अनुग्रह करचे तसली एक शक्ती ती विशेष शक्ती ताका आमी आत्मशक्ती म्हूण म्हणटाची विल्ल पवर म्हणटाची तसलें तें एक धृती धैर्य येवचें ते विल्ल पवर वाडूंक कारण कसं म्हळ्यार परमात्माले विभूती धैर्य येवच्या कारण कसं म्हळ्यार परमात्माली विभूती धर्माचें धैर्य कोणाकय दीश मारूंकय धैर्य जावका पेस्काद काणपोटा घालूच्याकय धैर्य जावका जाल्यार हांगा परमात्मा त्या धैर्या विशयी सांगना एक सात्वीक जीवन करूंक तें धैर्य येवका पळय चांग काम करूंक छंद उतर उलोवच्याक धर्माचे वाटेन तूं चलूंक ते तशें मान न्ही मुखार सून चांग रितीरी चलतना
कसले आमकां हर्डल्स येता जिवनांत ते पुरे गेलवोका ताका धैर्य म्हूण म्हणटा तशें हांव न्हू परमात्मा सांगता हें चांग धैर्य म्हणटा पळय सात्वीक धैर्य तांतू मेगेल विभूती आस म्हूण सांगता. तशी क्षमा म्हळ्यार सहना गूण म्हणटाची ताळमेच गूण म्हूण म्हणटाची. हे गूण कशे म्हळ्यार ते भारी एक अप्रुपाचे गूण क्षमा आनीक सहना म्हणटाची ते भारी अप्रुपा गूण. म्हळ्यार आमकां एक जोर अभ्यास आसता, कोणेंय आमकां वायट करोची आमी तांकां मागीर वायट लेखचें, म्हाका कशें केलेलें न्हू ताका तशें जावचें आसा अशें जावचें आसा म्हूण आमी श्रापून आमगेलें कसलकी चांगपण आमी हांगा दुखून काण घेताची. तशी हांगा क्षमा म्हळ्यार ते एक सहना गूण म्हणटात ते भारी अप्रुपाचे गूण. पुराय जनाक येना ते गूण स्त्रीक तांतूय मुख्य जावन क्षमा गूण जवुका म्हूण म्हणटाची. तशें जावन क्षमा गुणांतू एक आसूचे विशेष विभूती मेगेले म्हूण म्हणटाची. तशी म्हणटना क्षमया धरित्री म्हूण म्हळ्यार क्षमा गुणांतूय तुगे विभूती आस म्हणून. तशी क्षमा गुणा परमात्मा आस क्षमया धरित्री पळया क्षमी दिवचे विशयांत आमी भूदेवील बरी आसूं काय पळय कितले आमी मस्तिता तिका खोंडिताची तिगेलें आंग दुखयताची पुरताची कसले सकडी काम करताची आमी हें एक मातींत म्हळ्यार धरित्रीक पृथ्वीक जाल्यार ती कसले एक उलयतवे कसले करतवे ती कसले आमगेले वयरी रिवेंच काण घेतवे कांय ना. ती क्षम दितर आसता आमी कितली चुकी करताची तितली क्षम ती धरित्री म्हळ्यार भूंय भितर आसा. तशी हांगा क्षमा म्हणलें एक गुणाचे एक विशेष विभूती मेगेलीची ती क्षमा गुणांतले म्हूण सांगता. मागीर हांगा मुख्य जावन हे स्त्रींगेल गूण एक सांगचे स्त्री रुपारी कसले विशेष गूण स्त्रियालांत आसता म्हूण सांगून सांगली न्हू ताणें परमात्मान. तशीची हांगा मुख्य जावन कसलें म्हूण म्हळ्यार लक्ष्मी देवी सरस्वती भारती हे तिनी देवी येलांतू मेगेल विभूती आसा म्हूण परमात्मा सांगता. हांगा आमी मुख्य जावन इतल्यांत पळोवप कसं म्हळ्यार हांगा सत्किर्तींत परमात्मा आसा अपकिर्तींत ना. अदृश्टांतूय परमात्मा आसा दुरादृश्टांतू ना. उतरांतूय जे चांग उतर सुंदर जावन आशिल्ले विशयू चांग उतर एक मित उतर हित उतर जाल्ली म्हूण जाल्यार तशी तांतूय ते उतरांतू परमात्मा आसा. स्मरणशक्ती म्हणलें ताका निजावन स्मरणशक्ती म्हळ्यार कसं न्ही वायट कसलो आसा तें विसरका आमी चांग कसलो आसा त्या उडगास दवरका. शिवाय केलो वचना भयंकर स्मरणशक्ती कोण वायट केला त्या उडगास दवरून ताका शिजवो तशिजवो म्हूण सकडी सांगताची. जाल्यार चांग कसलो आसा ते विशयू आमी उडगास दवरका जाता. तेंच एक चांग विशयू म्हूण म्हणटाची धर्माचे उतर परमात्माले चांग एक चरित्रा हें पळय आमी उडगास दवरता जाल्यार आमकां स्मरणशक्ती जवुका न्हय. तशी परमात्मा अनुग्रह आसल्यार मात्र आमकां एक स्मरणशक्ती वाडटा. तशी बुद्धीशक्ती म्हळ्यार ज्ञान म्हणटा. स्मरणशक्ती म्हळ्यार एक उडगासो बुद्धीशक्ती म्हळ्यार ज्ञान म्हळ्यार कशी परमात्माले एक विशयू आयकून घेवका जाल्यार थंय बुद्धीशक्ती जवुका ज्ञान जवुका. तशीच धैर्य जावका ताळमेय जावका परमात्मो ते धैर्य दितलो परमात्मुची ताळमेय दितलो परमात्मुची. तशीच सर्व अभिमानी देवते सपळ्या मुख्य जावन सर्व अभिमानी देवते करईन लक्ष्मी सरस्वती भारती तन्नी येस चांग विशयाक पुरे अभिमानी देवते म्हळ्यार स्त्री रुपांतू लक्ष्मी सरस्वती भारतीले अंश आस म्हूण सांगून. तशी हांतू लक्ष्मी म्हणलेले आमकां कीर्ती दिता अदृश्ट दिता सरस्वती स्मरणशक्ती दिता भारती ज्ञानशक्ती दिता धैर्य ताळमे ही पार्वती दिता आमकां. तशी खंयची देवी आमकां कोणाले पंत
खंयची देवी आमकां लक्ष्मी जवो सरस्वती जवो भारती जवो हे पुराय देवियो आमकां कीर्ती अदृश्ट स्मरणशक्ती ज्ञान धैर्य ताळमे सगळी आमकां दिताची तशें जावन हांगा ताणें नारीणाम कीर्ती ही वाक् श्री स्मृती मेधा धृती क्षमा हे नारीणाम बैल मनशानांतूल हे चांग गुणांतू मिगेले विशेष विभूती असं म्हूण सांगून परमात्मान सांगल्या बरी चल्ले हांगा. तशी आतां परमात्मो कसं सांगता म्हळ्यार बृहत्साम तथा सामना गायत्री छंदसामहम मासानां मार्गशीर्षोहम ऋतूणां कुसुमाकरः. हे आमी पायच्या दिसा गितामृत धारेंत पळोवया. आजी सांगिल्ले गितामृताचे सर्व विषय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणे इति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.